तर भगवान बाबांचं नाव घेताना आपण ऐश्वर्य संपन्न, ऐश्वर्यच आहे ते. काल बोरकिनी म्हणून सेलू तालुक्यामध्ये गाव आज पेपरला आले, तुम्हाला माहिती आहे. मला कल्पना नव्हती, मला ज्ञानोबारांचं मंदिर बांधायचं होतं गडावर. भगवान बाबांच्या गळ्यामध्ये ज्ञानोबारांची सोन्याची समाधी, म्हणजे समाधी बाबांनी सोन्याची करून गळ्यात घातली. म्हणून गादीवर बसल्यापासून माझ्या डोक्यात विचार होता की माऊलीचं मंदिर या ठिकाणी झालं पाहिजे. पण म्हटलं ती जागा कशी आहे, काय आहे, कुठे फॉरेस्ट, कुठं आपण काहीच माहीत नव्हतं, डिझाईनच नव्हतं गडाचं. मग तुमच्यासारखे थोडे इकडे बांध सरकव, तिकडे हे सरकव, त्याला ऑथराईज करून घे. आता ते तुमच्यात राहिल्यानंतर तुमचे थोडे गुण येणारच ना माझ्यामध्ये. आणि ते सगळे करत असताना सगळं गडाचं काम 100% संपलेलं आहे, फक्त गेटचा कलर राहिला आहे. मग आता पुढं काय करायचं म्हटलं, आता राहिलेलं माऊलीचं मंदिर बांधू आपण, मग सुरू करू म्हटलं वर्गणीला. मग ते बोरकिनी म्हणून गाव आहे परभणी जिल्ह्यामध्ये, सेलू तालुक्यात. सहज लोकांना म्हटलं काल्याच्या कीर्तनाला थोडेसे आकडे करू, सुरुवात झाली त्यांच्या आकड्याला. आणि त्या आकडा 93 लाखावर गेला. किती? आता बाकीच्या आमच्या महाराज लोकांना काही वाईट वाटून घेऊ नका, ते बाबाच आहे. ते लोक गडाला देतात, व्यक्तीला देत नाही. आणि हे महाराजांना सतत भान पाहिजे, सतत व्यक्तीला देत नाही तर गडाला देतात. ते गडाचं ते मंत्राचं जप आहे. म्हणून दसऱ्याला गुरुमंत्र गडावर दिला जातो, तो भगवान बाबापासून चालत आलेला आहे. तो गुरुमंत्र केवळ बाबांचा आहे असं नाही, तुम्हाला जी परंपरा आहे ना ती जरा समजून घ्या. ज्ञानोबारायांचे जे शिष्य आहेत परंपरेतले भानुदास महाराज, आणि भानुदास महाराजांच्या नातूचे नातू एकनाथ महाराज आहेत. एकनाथ महाराजांची जी पिढी आहे गावबा, ज्यांनी अर्ध राहिलेलं रामायण पूर्ण केले, आणि त्यांच्यानंतर अनंत महाराज, अनंत गोपाळ महाराज, स्वामी दयाराव महाराज, आणि त्यानंतर पुन्हा अनंत महाराज, आणि त्यांचे शिष्य नगद नारायण महाराज. नगद नारायण महाराजांची 8वी गादी भगवान बाबा. परंपरा कशी लक्षात ठेवा तुम्ही, म्हणजे मंत्र जप आलेला आहे तो किती लांबून आलेला आहे, किती परंपरेने हे लिहिलेलं आहे बरं का. सगळं नाथ महाराजांच्या वंशामध्ये कसे कसे किती शिष्य आहेत सगळं लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये नगद नारायण महाराजांनी 250 वर्षापूर्वी नारायणगडाची स्थापना केली, आणि त्याची 8वी पिढी कोण आहेत? भगवान बाबा. बाबांनी इतके गड बांधले, तुमच्याकडे तर कमी, रामगड, गोरक्षनाथ टेकडी आणि माऊली जे आहेत उत्तरेश्वर, त्यांना माळच बाबांनी घातली. आणि बाबांनी त्यांना सांगितलं की हनुमंताची उपासना करा, येणाऱ्या जाणाऱ्या अन्नदान करा. ही बाबांची काय ताकद असेल तुम्ही बघा.